मुलुक महाराष्ट्राची सुरुवात करूयात। आज दिवसभरातल्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडीच्या बातमी आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारं पत्र हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अमित शहा यांना लिहिलेलं आहे। त्या पत्रामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे आणि याचबद्दल अधिक तपशीलवार माहिती घेण्यासाठी तुषार रूपनवार आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या सोबत स्वतः चंद्रकांत पाटील सुद्धा आहेत। तुषार, चंद्रकांत पाटील यांना विचारा की भाजपच्या निशाण्यावर अजित पवार का आले? अर्थात विलास, आपण जर पाहिलं असेल तर भाजपाची जी कार्यसमितीची बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये एक ठराव मांडण्यात आला होता। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्यात यावी, कारण की जेव्हा सचिन वाझे परमवीर सिंग यांचं जे पत्र बाहेर आलं होतं त्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी करण्यात आली। मात्र त्यानंतर आता अजित पवार आणि अनिल परबांच्या चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे। मात्र भाजपाच्या रडारवर आपल्याला अजित पवार असल्याचं पाहायला मिळते आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील। त्यांनी गृहमंत्री अमित शहा या संदर्भातलं पत्र लिहिलेलं आहे। दादा, तुम्ही काय सांगाल? भाजपाच्या रडारवर सध्या अजित पवार आहेत का? आमच्या रडारवर वगैरे कोणी नाही। जे कोणी चूक करतील त्यांना त्यांची चौकशी करण्याची मागणी आम्ही करणार। आमचं अतिशय सोपं लॉजिक आहे। परमवीर सिंगांनी पत्र कोणाला लिहिलं? उद्धव ठाकरेंना। त्या पत्रावर सुद्धा कारवाई होऊन अनिल देशमुखांची सीबीआय इन्क्वायरी लागली। सचिन वाझेने तर NIAच्या कोर्टाच्या न्यायाधीशांना पत्र दिलं किंवा अनिल परबांनी मला मुंबई महानगरपालिकेतल्या कॉन्ट्रॅक्टरकडून प्रत्येकी 2 कोटी कलेक्ट करायला सांगितले, असे 50 कॉन्ट्रॅक्टरकडून 100 कोटी कलेक्ट करायला सांगितले आणि सैफी नावाच्या एका ट्रस्टला धमकावून 50 कोटी मागायला सांगितलं। आणि दर्शन घोडावत म्हणून एक तरुण सारखं येऊन म्हणत होता की बा दादांचा निरोप आहे, अजित दादांचा, आणि त्यामुळे तुम्ही या गुटखावाल्यांना काही त्रास देऊ नका वगैरे। तर आता जर परमवीर सिंगांच्या पत्रावर ॲक्शन होते, सचिन वाझेंच्या पत्रावर पण झाली पाहिजे आणि त्यामुळे आमच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये त्या आशयाचा ठराव करून, लॉजिकल ठराव करून आम्ही आज त्या ठरावामध्ये ज्यांच्याशी संबंधित विषय असतात त्या सगळ्या ऑथॉरिटीजना आम्ही पत्र लिहायचं असतं। तसं ह्याच्यामध्ये 100 विषय होते, त्यातला हा विषय अमित भाईंशी जोडलेला आहे। देशाचे गृहमंत्री या नात्याने मी त्यांना पत्र लिहिलं। देशाचे गृहमंत्री या नात्याने तुम्ही अमित शहांना पत्र लिहिलेलं आहे, त्यांचा रिप्लायसुद्धा येणार आहे। मात्र अनिल देशमुख प्रकरणामध्ये हायकोर्टाने निर्देश दिले होते सीबीआय चौकशीचे। आता राज्य सरकारने जो कायदा केलेला आहे त्यासाठी केंद्र सरकारला राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते। राज्यामध्ये सध्या महाविकास आघाडीचं सरकार पाहता राज्य सरकार त्याला परवानगी जर दिली नाही तर भाजपाची येत्या काळातली सीबीआय चौकशी संदर्भातली काय भूमिका असणार आहे? मलाही कायदा कळतो, मलाही काय होईल कळतं आणि त्यामुळे सीबीआय इन्क्वायरी ह्या दोघांची सुरू होईल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही। समजा कोर्ट आदेश देणार असेल तर आम्ही कोर्टात जाऊ। अमित भाई केंद्राचे गृहमंत्री म्हणून त्यांचे अधिकार वापरणार असतील, त्यांच्या अधिकाराने होईल। पण अमित भाईंनी समजा असं म्हटलं की आपको वहाँ के कोर्ट का ऑर्डर लाना पडेगा, कोर्टात जाऊ आम्ही। पण आम्ही आयदर सचिन वाझेच्या पत्राला काही अर्थ नाही असं म्हणून न्यायालयाने फेकून दिलं पाहिजे, तर सचिन वाझे न्यायालयाला पत्र लिहितो याचा अर्थ त्याची दखल घेतली पाहिजे। सचिन वाझे न्यायालयाला पत्र लिहितात म्हणून त्याची दखल घेतली पाहिजे। मात्र ज्या प्रकारे अजित पवार असतील आणि स्वतः तुम्ही असाल, तुमच्यामध्ये जी शाब्दिक चकमक गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती, म्हणून अजित पवार भाजपाच्या रडारवर आहेत का? असं काही कारण नाही। भारतीय जनता पार्टीचा कुठलाही नेता आणि व्यक्तिशः मी कोणाशी पर्सनल खुन्नसने वागत नाही। आमचं त्यांचं काही व्यक्तिगत भांडण नाही। आमचं भांडण आहे ते ह्या राज्याची कायदा सुव्यवस्था, कायद्यावरचा विश्वास। आज कायद्यावरचा विश्वास लोकांचा उडून गेलेला आहे की राज्यकर्त्यांना कसंही वागायला परवानगी, त्यांनी किती मोठ्या संख्येचे कार्यक्रम करायचे, त्यांनी आदेश देऊन झोपड्या भर पावसामध्ये उडवायला लावायच्या, आदेश देऊन भर पावसात झोपड्या उडवायला लावून नामानिर्णय राहायचं, दुसऱ्यावर शिकवण्याचा प्रयत्न करत आहे। सगळ्याला राज्यकर्त्यांना परवानगी आहे। अशा प्रकारचं फ्रस्ट्रेशन सामान्य माणसाच्या मनामध्ये आहे। तर मुंबई पोलिसांची केवढी इमेज, सगळ्या जगात इमेज काय आता या स्थिती आहे की हा जेलमध्ये, तो जेलमध्ये, तो सस्पेंड झाला, ते वाईट असतील माहीत नाही, पण त्यांना हे करायला कोणी लावलं? मग ते सस्पेंड झाले, ते जेलमध्ये गेले आणि जे राज्यकर्ते त्यांनी कलेक्शन करायला सांगितलं त्यांचं काय करायचं?
आणि त्यामुळे आमचं काही अजित पवारांचा खुन्नस नाही. हे कधी अशी आमची फार दोस्ती पण नाही आणि खुन्नस पण नाही. आणि त्यामुळे जे जे चुकीचं आहे त्याच्याविरुद्ध भांडणारे आम्ही. विद्यार्थी परिषदेमध्ये विद्यार्थी चळवळीतून मी मोठा झालो. अन्याय सहन करणे मला माहीत नाही. सर, तुम्ही ज्या प्रकारे पत्र गृहमंत्र्यांना दिलं त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची अशी विधानं येत आहेत की भाजपा ज्या प्रकारे पश्चिम बंगालमध्ये जे मॉडेल राबवत होतं की चौकशीचं, ते महाराष्ट्रामध्ये राबवत आहे आणि अशा चौकशांनी आम्हाला कोणताही फरक पडणार नाही, आम्ही बेडर आहोत. बेडर आहात, फरक पडत नाही तर चिंता कशाला करता, जाऊ गोळी घेऊन झोपा. धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बातचीत केल्यासंदर्भात. तर विलास, आपण पाहिलं असन, हे होते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आमचा त्यांच्या संदर्भात कोणताही द्वेष नाही आहे. मात्र ज्या सचिन वाझेंनी न्यायालयाला NIAच्या चौकशीमध्ये जे लेटर लिहिलं, ते लेटरमध्ये ही 2 महत्त्वपूर्ण नावं समोर आली होती. त्यामुळेच आम्ही या दोघांच्या नावाचा जो प्रस्ताव आहे तो पहिल्यांदा कार्यकारिणीमध्ये संमत करून घेतला आणि त्या दोघांशी निगडीत जे खातं होतं ते अर्थात गृह खातं, म्हणून आम्ही अमित शहांना या संदर्भात पत्र लिहिलेलं आहे. मात्र येत्या काळामध्ये जेव्हा CBI चौकशीचे आदेश दिले जातील तेव्हा राज्य सरकार नेमकं केंद्र सरकारच्या या पत्राला नेमकं उत्तर काय देणार आहे आणि जर CBI चौकशी न्यायालयाच्या मार्फत पण तुषार, आता जरी हे पत्र लिहिलेलं असलं तरी CBI चौकशीचा जो मार्ग आहे तो मात्र काहीसा खडतर निश्चितपणे असू शकतो. कारण राज्य सरकारची परवानगी ही अतिशय महत्त्वाची आहे. राज्य सरकारच्या काही महिन्यांपूर्वी घेतलेल्या निर्णयाच्या नंतर अशा परिस्थितीत केवळ हे एक दबाव तंत्र आहे की खरोखरच राज्यामध्ये अजित पवार यांची CBI चौकशी केली जाऊ शकते, अनिल परब यांची चौकशी केली जाऊ शकते. एक आणि दुसरं महत्त्वाचं, याच अजित पवारांना क्लीन चिट दिलेली होती भाजपच्या काळामध्ये. ते अजित पवार पुन्हा टार्गेटवरती येणं याचे राजकीय संदर्भ नेमके काय? आपण जर पाहिलं असेल विलास की देशातल्या प्रामुख्याने ज्या 7 राज्यांनी CBI चौकशी संदर्भातला जो कायदा केलेला आहे त्यामध्ये पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्राचा सुद्धा नंबर आहे. कारण की जेव्हा अनिल देशमुख प्रकरणामध्ये CBI चौकशी करा हे वारंवार भाजपा जेव्हा सांगत होतं तेव्हा राज्य सरकारने या प्रकरणामध्ये त्यांना कोणतीही परवानगी दिली नव्हती. त्यानंतर एक वेगळा व्यक्ती कोर्टामध्ये गेला आणि कोर्टाने या संदर्भातले निर्देश दिले होते. जेव्हा केंद्र सरकारला आता हे पत्र पोचलेलं आहेत, गृह खातं जेव्हा CBI जेव्हा राज्य सरकारला परवानगी मागेल आणि अर्थात महाविकास आघाडीचं सरकार असल्यावरती त्यांनी जर या सर्व संदर्भात परवानगी दिली नाही तर भाजपातल्या कोणत्या तरी व्यक्तीला या संदर्भात कोर्टात जावं लागेल, पिटिशन फाईल करावे लागेल आणि त्यांना कोर्टाच्या निदर्शनास हा संपूर्ण जो तुषार, तुम्ही सोबत राहाच. आता आपल्या सोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे जोडले गेलेले आहेत. अतुलजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. अजित पवार आणि अनिल परब 2 दिग्गज नेते, महाविकास आघाडी सरकारमधले 2 दिग्गज मंत्री यांची आता CBI चौकशीची मागणी करण्यात येते. आधी ठराव मंजूर केला आणि आज थेट केंद्रीय गृहमंत्र्यांकडे ही मागणी करण्यात आलेली आहे. तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता? तुमची काय प्रतिक्रिया आहे? याच्यामध्ये राजकीय पॉलिटिकल वेंडेटा किंवा राजकीय दुश्मनी जी आहे त्या अनुषंगाने मी पाहतो. जर देवेंद्र फडणवीसांना किंवा भाजपला इतका 0 टॉलरन्स वगैरे वगैरे काय काय करप्शनच्या संदर्भामध्ये ते बोलत असतात, असं आमची पण चौकशी करा, दरेकर साहेबांची चौकशी करा, ज्यांच्यावर आरोप झाले पंकजाताईपासून सगळ्यांची चौकशी करा, अशा पद्धतीचा 0 टॉलरन्स त्यांनी दाखवला असता. पण मला एक सांगा, ज्या अजितदादांसोबत त्यांनी सरकार स्थापन केलेलं होतं, ज्या अजितदादांना त्यांच्या काळामध्येच याच्या घोटाळ्यामध्ये काही झालं नाही अशा पद्धतीची क्लीन चिट देण्यात आली. 5 वर्ष तुम्ही सत्तेमध्ये मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होता, त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये काही खरंच फ्रॉड झाला आहे का हे सांगू शकला नाही. 5 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही अपोजिशनमध्ये होता, तुम्ही पूर्ण बैलगाडी भरून पुरावे जे आहे ते राज्यपालांच्या बंगल्यावर नेले होते, राज्यपाल भवनवर नेले होते. मग ते सगळे पुरावे 5 वर्ष कुठे गेले? अभिषेक तर तुम्ही राजा होते 5 वर्ष, तुम्ही तर शिवसेनेला मंत्री, बाकीचे कोणी मंत्री नव्हते. देयर वॉज ओनली वन चीफ मिनिस्टर अँड हु वॉज लुकिंग आफ्टर द पोर्टफोलिओ ऑफ ऑल मिनिस्टर्स. अशी पोझिशन महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांना मिळाली होती, जी कदाचित कोणत्या मुख्यमंत्र्याला याच्यापूर्वी मिळाली असेल का माहित नाही. ते सगळं असताना तुम्ही काही करू शकले नाही. म्हणून मी पॉलिटिकल वेंडेटा यासाठी म्हटलं की आता कुठला पक्ष फुटत नाही, कुठले आमदार फुटत नाही, दिवाळी झाली, दसरा झाला, गुढीपाडवा झाला, ते माझं मी पुन्हा येईन होतच नाही. पुन्हा येण्याला सगळे दरवाजे बंद झालेले आहे. मग आता एजन्सीजच्या माध्यमातून या त्या कारणामुळे लोकांना त्रास देण्याचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम हा चालवलेला आहे. मला असं वाटतं ही अशा पद्धतीनं राजकीय खेळी करणे, अशा पद्धतीनं वैमनस्य राजकीय संस्थांच्या माध्यमातून करणे
हा काही चांगला पायंडा नाही. तो महाराष्ट्रातून पडला आहे ही अतिशय दुर्भाग्याची गोष्ट आहे. हा इतिहासामध्ये अतिशय काळ्या अक्षरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी लिहिल्या जातील की एका व्यक्तीनं किंवा एका पक्षानं सत्तेमध्ये येण्यासाठी कशा कशा पद्धतीनं लोकशाहीची पायमल्ली केली, कशा कशा पद्धतीने लोकशाहीला काळीमा फासला, हे याच्यापेक्षा दुसरं अजून काही होणार नाही आहे. पण अतुलजी, ठीक आहे, यातले राजकीय आरोप आपण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे असतीलही, पण यातून जे सत्य समोर आलं त्याचं काय करायचं? गेल्या विधानसभेच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये हे सरकार मंत्र्यांच्या अख्खी फौजच्या फौज ही सचिन वाझेच्या पाठीशी खंबीरपणे उभी असताना आम्ही बघितलेली होती. ती सगळी फौज आता कुठं दिसत नाहीये. आता सचिन वाझेच या सगळ्यांवरती आरोप करतोय. अशा वेळी सरकारचंही कुठंतरी काही चुकतंय असं वाटत नाही की सगळं भाजपचं दोन लॉजिकल मुद्दे आहेत. कोणाचं चुकतं कोणाचं नाही चुकतं ते लोकांना ठरवू द्या. पण दोन याच्यामध्ये लॉजिकल मुद्दे आहे. सचिन वाझेच्या संदर्भामध्ये जे काही सन्मान्य तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख हाऊसमध्ये बोलले त्याची प्रक्रिया काय असते हो? त्याची प्रक्रिया ही असते की कमिशनर जे आहे ते मंत्र्यांना ब्रीफ करतात, ते मुख्यमंत्र्यांना ब्रीफ करतात. ते सांगतात की या प्रकार हा प्रश्न आलेला आहे, हा प्रश्न डिपार्टमेंटमध्ये जातो, डिपार्टमेंटमधून त्याचं उत्तर येतं, मग गृहमंत्र्यांना रोज सकाळी ब्रीफिंग होतं आणि त्या ब्रीफिंगच्या आधारावर गृहमंत्री हे उत्तर देत असतात. आता याच्यामध्ये हा सगळा प्रकार जो आहे तो परमवीर सिंग सीपी होते, सीआय युनिटचे एपीआयच्या लेवलच्या अधिकाऱ्याला तुम्ही ते पॉवर देता सगळे. त्यांचा रिपोर्टिंग हे 6 अधिकारी म्हणजे एसीपी पीआय असेल, एसीपी असेल, डीसीपी असेल, जॉईंट सीपी, ऍडिशनल सीपी यांना सोडून डायरेक्ट कमिशनरला रिपोर्ट करतात. कमिशनरला साधा प्रश्न सुद्धा ईडी विचारत नाही. कमिशनरला साधा सीबीआय सुद्धा प्रश्न विचारत नाही. रश्मी शुक्लारोडे गंभीर आरोप असताना फोन टॅपिंगचे त्या तिकडे डेप्युटेशन घेतात नाही, पळून जातात आणि त्यांना हायकोर्टांना रिलीफ मिळते, अनिल देशमुखांना मिळत नाही, चौकशी होत नाही. या सगळ्या गोष्टी ज्या आहे ना या पॉलिटिकल व्हेंडेटाशिवाय दुसऱ्या कुठल्याही गोष्टीकडे इंगित करत नाही. मला एक सांगा, ईडी सांगते की पैसे मिळाले, ठीक आहे, पैसे मिळाले कोणाच्या माध्यमातून मिळाले? कुणीतरी तर पैसे आणून दिले, सचिन वाझेने आणून दिले, मग परमवीर सिंगांना माहीत झाल्याशिवाय झाले का? मग ज्यांनी घेतले असं म्हणता तुम्ही त्यांना तुम्ही चौकशीसाठी बोलवता, पण ज्यांच्या माध्यमातून आले म्हणजे या सगळ्याची चौकशी होणं गरजेचं आहे. खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला आहे. आशा करूया की या सगळ्याबद्दल आता नेमकं काय काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं आहे. प्रफुल्ल साळुंखे सुद्धा आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. प्रफुल्ल, जेव्हा इथला प्रमुख विरोधी पक्ष ज्यांची सत्ता केंद्रात आहे त्यांच्याकडे केंद्रीय गृहमंत्रालयाकडे जेव्हा मागणी केली जाते की राज्यातल्या 2 बड्या मंत्र्यांची सीबीआय चौकशीची मागणी केली जाते, याचे काय पडसाद आज महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीमध्ये, सरकारमध्ये आणि राजकीय वर्तुळात उमटतायत? प्रफुल्ल. विलास, आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं हे जे पत्र आपण म्हणतोय सचिन वाझेने जे पत्र लिहिलं होतं ते पत्र जेव्हा हे आरोप झाले तेव्हा देखील गाजलं होतं. पण कोर्टाला जेव्हा हे पत्र सादर करण्यात आलं, कोर्टाने यावर कुठली प्रतिक्रिया न देता हे संपूर्ण प्रकरण परत पाठवलं होतं. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर आता केंद्रीय एजन्सीकडे हे पत्र म्हणजे केंद्रीय गृहमंत्र्यांकडे हे पत्र पाठवण्याचा नक्की भाजपाचा हेतू काय, हा सगळ्यात मोठा विषय जो आहे तो सध्या येतोय. जर एक सर्वात महत्त्वाची जर गोष्ट आपण लक्षात घेतली तर अजित पवार आता सध्या ज्या परिस्थितीमध्ये भाजपासाठी अडचण ठरू पाहत आहेत ती नक्कीच भाजपाला खूप मोठी अडचण राहणार आहे. कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजपामध्ये जे आमदार काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जाऊ इच्छितात त्यातले सर्वात जास्त आमदार जे आहेत ते अजित पवार यांच्या संपर्कात आहे आणि हे भाजपाला देखील माहिती आहे. जर भाजपामध्ये जवळपास 12 ते 13 आमदारांचं जर खिंडार पडलं तर भाजपाचं जे पुढचं स्वप्न आहे की सत्तेत येण्याचं ते पूर्णपणे धुळीस मिळणार हे भाजपाला चांगलं माहिती आहे. आणि कदाचित म्हणून हा एक फक्त भीती दाखवण्याचा प्रकार जो आहे तो असू शकतो, हे राजकीय निरीक्षकांचं मत आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे सध्या प्रवीण दरेकर असतील, त्याचबरोबर BHRच्या घोटाळ्यामध्ये अनेक मंत्री असतील, माजी मंत्री असतील, यांच्यावर टांगती तलवार जी आहे ती राज्य सरकारने लावून धरलेली आहे. त्यामुळे कुठेतरी एक अजित पवार आणि अनिल परब हे टार्गेट म्हणून देखील असू शकतात. हा एक दुसरा मुद्दा. आणि आज ज्या पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण जेव्हा समोर आलं तेव्हा नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेसने देखील या संदर्भातली प्रतिक्रिया दिली. नवाब मलिक देखील बोलले की जी भीती तुम्ही बंगालला दाखवली ती महाराष्ट्रात दाखवू नका. हे एक संदर्भ जो आहे तो या ठिकाणी दिल्यामुळे कुठेतरी हा संपूर्णपणे राजकीय याचा वापर होतोय का, हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. पण प्रफुल्ल, एका बाजूला अनिल देशमुख राज्याचे खरं तर गृहमंत्रीपद हे खूप मोठं मंत्रीपद, राजीनामा द्यावा लागला त्यांना गृहमंत्रीपदाचा, त्यानंतर त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. ईडी, सीबीआय सगळ्या संस्थांच्या समोर ते जात आहे, त्यांची कसून चौकशी केली जाते. अशा सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये
आता या दोन नेत्यांच्या चौकशीची मागणी करणं याचा अर्थ नेमका काय आहे? आताच ज्या पद्धतीनं मी मगाशी सांगितलं की ज्या पद्धतीनं अजित पवार हे भाजपासाठी आता अडचण ठरू पाहत आहेत, कारण आमदारांचा सर्वात मोठा गट जो भाजपामधला आहे तो अजित पवारांच्या संपर्कात आहे. आपण जर साधा निधीचा वापर जरी आता पाहिला, ज्या पद्धतीनं अजित पवारांनी भाजपच्या काही आमदारांना निधी दिला त्यावरनं नक्कीच शंकेची पाल चुकचुकते की नक्की हा निधी देण्यामागे कारण काय. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर नक्की भाजपाला देखील जाणवत आहे की आपले जे काही आमदार आहेत ते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत का, अजित पवारांच्या संपर्कात का आहे का, हा सगळ्यात मोठा मुद्दा जो आहे तो या ठिकाणी आहे. आणि दुसरी गोष्ट, जर सचिन वाझेचं पत्र न्यायालयानेच या ठिकाणी स्वीकारलं नसेल तर न्यायालयामध्ये जी CBIची जर इन्क्वायरी समजा वर गृहमंत्र्यांनी लावली आणि जर महाराष्ट्र सरकारने ती लागू करून घेतली नाही तर हे प्रकरण न्यायालयात जाईल. जर न्यायालयामध्ये जर यापूर्वीच न्यायालयाने हे संपूर्ण प्रकरण फेटाळलं आहे तर नक्कीच येतो तुमच्याकडे प्रफुल्ल. पण आता या घडीला आणखीन एक महत्वाची बातमी. राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी हे वर्षा बंगल्यावर पोहोचलेले आहेत आणि या संदर्भात खरं तर नेमकी काय चर्चा होते, कुठल्या विषयाच्या संदर्भात ते पोहोचलेले आहेत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. पण आता एवढंच कळतंय की मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी हे वर्षा बंगल्यावरती पोहोचलेले आहेत. कदाचित राज्यपालांनी आज जे पत्र पाठवलेलं आहे मुख्यमंत्र्यांना, त्यांनी स्पष्टपणे काही सूचना केलेल्या आहेत. त्या सूचना म्हणजे एका बाजूला राज्यामध्ये अधिवेशनाच्या संदर्भात त्यांनी सांगितलंय, दुसरी म्हणजे आठवण करून दिलेली आहे विधानसभेच्या त्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीबद्दल आणि त्या सगळ्याबद्दल काही चर्चा होतीये काय माहित नाही, पण अजून तरी त्याच्याबद्दलचे अपडेट आले नाहीत. उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण थेट उदयकडे जाऊयात. उदय, महाधिवक्ते अचानकपणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला का पोहोचलेत, काही कळू शकलंय का? विलास, सर्वप्रथम 5:30 वाजता मुख्य बैठक जी आहे ती सुरू झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये समन्वय समितीचे जे प्रमुख नेते आहेत महाविकास आघाडीचे त्यांची ही बैठक झाली. या बैठकीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, त्याचबरोबर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे देखील उपस्थित होते. या बैठकीत प्रामुख्याने येणाऱ्या पावसाळी अधिवेशनाची रणनीती तसंच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी का न घ्यावी या संदर्भातली प्रामुख्याने महत्त्वाची चर्चा झालेली आहे. ही बैठक साधारणतः 6:30च्या सुमारास संपलेली आहे आणि या बैठकीनंतर राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी हे देखील वर्षा निवासस्थानी आलेले आहेत. त्यांची आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महत्त्वाची चर्चा सुरू आहे. या अधिवेशनामध्ये काही कायदेशीर बाबींसंदर्भात महत्त्वाची चर्चा जी आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतः महाधिवक्ता यांच्याशी करायची होती, त्यामुळे त्यांना बोलवण्यात आलेलं आहे. त्या संदर्भात ही महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे. जी आतून सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार विरोधक अतिशय आक्रमक आहे. विरोधकांच्या आक्रमणाला कशा प्रकारे सक्षमपणे उत्तर देता येईल या संदर्भातली महत्त्वाची चर्चा जी आहे या बैठकीत झालेली आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मागे सातत्याने विरोधक आरोप करतायत. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी देखील सुरू आहेत. त्यातून कसं बचावात्मक भूमिका घ्यायची का आक्रमक भूमिका घ्यायची महाविकास आघाडीने या संदर्भात प्रामुख्याने चर्चा झालेली आहे. त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष पदाची जर निवडणूक घ्यायची झाली तर सर्व आमदार जे आहे ते फ्लोर मॅनेजमेंट जे आहे ते सक्षमपणे राबवावं लागणार आहे. सर्व आमदारांची उपस्थिती आणि त्याचबरोबर अध्यक्ष जो आहे महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल त्याला सर्वाधिक मताने निवडून आणणं हे देखील एक महत्त्वाचं आव्हान असणार आहे. मात्र महाविकास आघाडीची समन्वय समितीची बैठक झाली असं तुम्ही सांगताय, मग या बैठकीमध्ये अध्यक्षपदाचा उमेदवार नेमका कोण असेल याच्याबद्दलचा निर्णय होऊ शकलेला आहे का? कारण काँग्रेस याच्याबद्दल आग्रही आहे, सातत्यानं आमचाच अध्यक्ष असेल असं सांगतेय. आज तरी त्याच्याबद्दलचा काही अंतिम निर्णय होऊ शकला का? विलास, या संदर्भातलं जे काय आपण पाहिलेलं आहे की 3 पक्षांचं महाविकास आघाडी सरकार आहे आणि 3 पक्षांमध्ये जे काही सत्ता वाटप झालेलं आहे त्यामध्ये विधानसभेचे अध्यक्षपद जे आहे ते काँग्रेसच्या वाटेला आलेलं आहे. या आधीचे अध्यक्ष जे होते नाना पटोले त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि ते आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनलेले आहेत. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवरती आता पुन्हा एकदा काँग्रेसचाच उमेदवार असेल असं काँग्रेसकडनं सांगण्यात येत आहे. त्यासाठी काँग्रेसची बैठक देखील सुरू होते काही वेळानंतर. मात्र सध्या जी काही सूत्रांकडनं माहिती मिळते त्यानुसार या पावसाळी अधिवेशनामध्ये जे काही 2 दिवस असेल या 2 दिवसांमध्ये विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होऊ शकते असं सर्व मत जे आहे
समन्वय समितीचं नेत्यांचं आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं देखील झालेलं आहे। त्यामुळे खरंय. येणाऱ्या अधिवेशनामध्ये बघूयात राज्य सरकारची पुन्हा एकदा या निमित्तानं एक अग्निपरीक्षा असणार आहे आणि या अग्निपरीक्षेला राज्य सरकार सामोरं जाणार आहे। आपले प्रतिनिधी आपल्या सोबत असणारच आहेत। एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर लगेच परत येतोय। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र आणि यानंतर आणखीन एक मोठी राजकीय बातमी, ती म्हणजे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज मुख्यमंत्र्यांना राज्य सरकारला पत्र लिहून काही गोष्टींची आठवण करून दिली आहे। त्यात महत्त्वाची आणखीन एक गोष्ट म्हणजे राज्यामधल्या विधानसभेचं अध्यक्षपद गेल्या काही दिवसापासून रिक्त आहे, त्या पदाची निवडणूक अजून झालेली नाहीये, त्याबद्दलची आठवण त्यांनी स्मरणपत्र पुन्हा एकदा करून दिलेलं आहे। दुसऱ्या बाजूला अधिवेशन जे लवकर आटोपतं घेतलंय त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि काही सूचना सुद्धा केलेल्या आहेत। याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आहेत, तुषार आहे आणि उदय सुद्धा आहेत। उदयकडे जातो सुरुवातीला। उदय, राज्य सरकारला आज जे राज्यपालांचं पत्र आलेलं आहे त्यानंतर राज्य सरकारच्या पातळीवर नेमके काय निर्णय घेतले जात आहेत, काय हालचाल सुरू आहे? विलास, विधानसभा अध्यक्षपदाचं पद जे आहे ते रिक्त आहे आणि या संदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी याआधीच राज्य सरकारला पत्र पाठवलं होतं आणि त्या पत्रानंतर आज पुन्हा एकदा स्मरणपत्र जे आहे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारला पाठवलेलं आहे। त्यानंतर राज्य सरकारकडनं अजूनही राज्यपालांना त्यासंदर्भात कुठलंही उत्तर आलेलं नाहीये, तर थेट प्रत्यक्षात कृती राज्य सरकार करणार असल्याची माहिती जी आहे सूत्रांकडनं मिळते आहे। 5 आणि 6 तारखेला फक्त 2 दिवस राज्य सरकार पावसाळी अधिवेशन जे आहे नियोजित केलेलं आहे। या नियोजित पावसाळी अधिवेशनामध्ये साधारणतः दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 जुलै रोजी राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याचं जे आहे ते नियोजन जे राज्य सरकार करते। बरोबर, राज्य सरकार तसं नियोजन करतंय, पण प्रफुल्ल, जर राज्य सरकारनं राज्यपालांच्या सूचनांकडे साफ दुर्लक्ष केलं तर नेमकं काय होऊ शकतं? राज्यपाल आपण जर पाहिलं तर राज्यपालांना या ठिकाणी कुठलेही विधिमंडळाचे अधिकार जे आहेत ते सूचना करण्याच्या संदर्भातले आहेत। पण यापूर्वी जरी आपण पाहिलं तर यापूर्वी देखील अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्यपालांना या ठिकाणी सांगण्यात आलं होतं, पण राज्य सरकारनं त्या संदर्भात कुठलीही भूमिका घेतली नाही। पण आता जर आपण पाहिलं ते भारतीय जनता पक्षानं एकूण जर संपूर्ण राजकीय परिस्थिती पाहिली तर राजकीय परिस्थितीच्या संदर्भात राज्यपालांना पत्र लिहिलं होतं आणि तेच पत्र जे आहे ते संदर्भ म्हणून मुख्यमंत्र्यांकडे या ठिकाणी पाहण्यात आलं। राज्यपालांच्या पत्रामध्ये जर आपण उल्लेख जर पाहिले तर 3 गोष्टींचा उल्लेख आहे, ते म्हणजे विधिमंडळाच्या मध्ये विधानसभेचा अध्यक्ष लवकरात लवकर करण्यासंदर्भातला मुद्दा आहे। तो आधीच आघाडी सरकार या संदर्भातली पावलं उचलते आणि त्या संदर्भात बैठका देखील झाल्या आणि काँग्रेसकडनं नाव देखील जाहीर होऊ शकतं। नक्की दुसरा मुद्दा जो आहे काँग्रेसकडनं नाव जाहीर होऊ शकतं। तुषार, भाजपची रणनीती नेमकी काय असणार आहे विधानसभा अध्यक्षपदासाठी? विलास, प्रामुख्याने 2 गोष्टी आहेत। एक म्हणजे की जे पावसाळी अधिवेशन आहे ते पावसाळी अधिवेशन 3 आठवड्यांचं करावं असं भाजपाची मागणी होती, कारण की महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा बिघडलेला आहे। अजूनही ज्या शेतकऱ्यांना मदत पोचलेली नाही आहे, त्यामुळे या सर्व संदर्भात चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचं 3 आठवड्यांचं अधिवेशन घ्यावा अशी प्रामुख्याने भाजपाने मागणी केली होती। जी कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली होती त्या ठिकाणी सुद्धा सांगितलेला, मात्र जो डेल्टा व्हेरियंट आलेला आहे त्यामुळे फक्त 2 दिवसांचं अधिवेशन घेण्यात येणार आहे असं संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी सांगितलेलं होतं। मात्र भाजपाची प्रामुख्याने विधानसभा अध्यक्ष जे पद जे रिक्त आहे त्या संदर्भात त्यांनी भूमिका मांडली होती आणि त्यांचं असं प्रामुख्याने म्हणणं आहे की जे 2 अधिवेशन आपल्याला जे रिक्त झालेले आहेत ते विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या विना हे अधिवेशन पार पडलेलं आहे। पण ते विधानसभा अध्यक्ष पद त्या निवडणुकीच्या निमित्तानं भाजपला पुन्हा काही संधी दिसतेय का? त्या दृष्टीने काय रणनीती सुरू आहे अगदी थोडक्यात? विलास, आपण जर पाहिलं असेल तर भाजपाची या संदर्भातली बैठक झालेली आहे, मात्र भाजपाकडे जो 40 संख्याचा अजून जो आकडा पाहिजे तो आपल्याला आता आकडा पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे भाजपा या संदर्भामध्ये कोणती रणनीती नेमकी योग्य वेळेला लागते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अतिशय महत्त्वाचं आहे की भाजपच्याकडे नेमके कुठले पत्ते आहेत आपण ते बघूया आणि सध्या तरी या संपूर्ण राजकीय घडामोडींवरती तुम्ही नजर ठेवून राहा, त्याबद्दलचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू। पण राज्याच्या राजकारणामध्ये अनेक महत्त्वाच्या या सगळ्या घडामोडी घडत आहेत आणि त्या प्रत्येक घडामोडींवर न्यूज 18 लोकमतची नजर आहे। आमचे सगळे प्रतिनिधी त्यावर नजर ठेवून आहेत, त्यात तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। तुर्तास या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।
घेतली का? आपल्याच साठी मोहीम लसीकरणाची होतील सुरक्षित सारे भारतवासी. आरोग्य संपदा घरोघरी नांदावी. प्रत्येकाने ही लस टोचून घ्यावी. चला हो तयार लस घेच यार मग चिंता नाही तुला. लस घे रे जरा लस घे रे आता वेळ नको लावू जरा लस घे रे. लस घे रे जरा लस घे रे जरा लस 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 लस. घेतली का? टोचून घे लसीची सुई सुई करू नको आयुई. जनहितात ही विनंती आहे रे तुला. लस घे रे जरा लस घे रे जरा लस 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 लस. योग्य वाटेने ध्येय सापडते. जसा येतो वसंत तेव्हा कळी उमलते. लसीकरणाची जबाबदारी घेऊन सारे लस हरवूया ही महामारी. फायदाच फायदा हो समजा हा कायदा हो. इतकेच मागणे